आज आपण ई कोर्ट ॲपद्वारे आपल्या केसची माहिती कशी मिळवावी हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, अनेकांच्या केसेस कोर्टात प्रलंबित असतात, पण त्या केसचे काय होत आहे तसेच मागील तारखेला काय झाले याची माहिती अनेकांना नसते. हेच ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ई कोर्टद्वारे एका क्लिकवर ही माहिती कशी मिळवता येते, त्याच्या अनेक पद्धती कशा आहेत हे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया. मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर असणाऱ्या प्ले स्टोअरवर जायचे आहे आणि प्ले स्टोअरवर क्लिक केल्यानंतर प्ले स्टोअरवरच्या सर्च बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचे आहे. तेथे क्लिक केल्यानंतर आपल्याला ई कोर्ट असे सर्च करायचे आहे आणि ई कोर्ट सर्व्हिसेस असे आल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचे आहे. तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तारातूचं चिन्ह असणारा एक सिम्बॉल दिसेल व ई कोर्ट सर्व्हिसेस हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. हे ॲप हे 7 MBचे असून ते 2 मिनटात इन्स्टॉल होईल व हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याच्या पुढे ओपन हा ऑप्शन येईल. हे ॲप आपण आता ओपन करून घ्यायचं आहे. हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला वर 4 ऑप्शन्स येतील. एक CNR नंबर, दुसरा केस स्टेटस, तिसरा कॉज लिस्ट आणि चौथा माय केसेस. तर मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा बघूया की CNR नंबरद्वारे आपली केस कशी शोधावी. तर आपल्याकडे जर CNR नंबर असेल तर त्या ब्रॅकेटमध्ये दिलेल्या ब्रॅकेटमध्ये आपण CNR नंबर दाबायचा आहे आणि त्याच्या पुढे असणाऱ्या सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जर आपला CNR नंबर योग्य असेल तर आपल्या केसची माहिती तेथे येऊन जाते. आता दुसरा ऑप्शन बघूया, तो म्हणजे केस स्टेटसद्वारे आपली केस कशी शोधावी. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला खालीलपैकी 4 ऑप्शन्सद्वारे आपली केस आपण शोधू शकतो. पहिलं आहे केस नंबरद्वारे, दुसरं पार्टी नेम, तिसरं फायलिंग नंबर आणि चौथा आहे FIR नंबर. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण सिलेक्ट स्टेट या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला भारत देशातील सर्व राज्यांची नावे येतील. तेथील महाराष्ट्र हे नाव आता आपण चूज केलेलं आहे. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट करून ज्या जिल्ह्यात आपली केस आहे तो जिल्हा आपण निवडायचा आहे. आता आपण उदाहरणाकरता पुणे हा जिल्हा निवडलेला आहे. त्यानंतर आता आपण बघूया केस नंबरद्वारे आपली केस कशी शोधावी. तर मित्रांनो, केस स्टेटस हा ऑप्शन निवडल्यानंतर आपल्या पुढे 4 ऑप्शन येतात. त्या म्हणजे कोड कॉम्प्लेक्स, केस टाईप, केस नंबर आणि इयर. तर कोड कॉम्प्लेक्स ओपन केल्यानंतर आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व कोर्टांची यादी दिसते. या लिस्टमधून आपली केस ज्या कोर्टामध्ये आहे ते कोर्ट आपण येथे सिलेक्ट करायचे आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खालील दुसरा ऑप्शन येतो. तो दुसरा ऑप्शन म्हणजे केस टाईप. तर केस टाईप ओपन केल्यानंतर आपली केस कोणत्या पद्धतीची आहे हे माहीत असणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ आता आपण बघूया की मॅरेज पिटिशन, येथे अनेक क्रिमिनल, सिव्हिल अशा कमर्शियल सूट अशा अनेक प्रकारचे सूटचे ऑप्शन्स आहेत. तर आता आपण येथे उदाहरणार्थ करता मॅरेज पिटिशनवर क्लिक करूया. केस नंबर अंदाजे 1 टाकूया आणि इयरसुद्धा 2024 टाकूया. अशा तऱ्हेने टाकल्यानंतर खाली गोचा ऑप्शन असतो. त्या गोच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एखादी केस आपल्याला इथे दिसून येत आहे. जर आपल्याला आपल्या केसची प्रॉपर माहिती असेल तर आपल्याला हे केस स्टेटसद्वारे आपली केस शोधू शकतो. तर बघा, ह्या केस स्टेटसद्वारे आपल्याला केसची सर्व माहिती आपल्याला मिळून येते. आता आपण बघूया पार्टी नेम, म्हणजेच पक्षकारांच्या नावाने आपली केस कशी शोधावी. तर इथेही सुद्धा पहिला ऑप्शन कोर्ट कॉम्प्लेक्स येतो. आपली केस ज्या कोर्टात आहे त्या कोर्टाचे नाव आपण सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला जर ज्याच्या नावे केस आहे किंवा ज्याच्यावर केस आहे ज्याचे नाव माहीत असेल तर ते नाव तिथे टाईप करायचे आहे आणि रजिस्टर इयर, म्हणजे ती केस ज्या वर्षी रजिस्टर झाली असेल तो इयर आपण इथे टाकायचा आहे. आपण उदाहरणाकरता पिटिशनर आणि रिस्पॉन्डंटमध्ये जाधव हे आडनाव टाकून बघूया आणि रजिस्टर इयरमध्ये 2024 असे टाकून बघूया.
ते टाकल्यानंतर आपल्याला अनेक असे खाली ऑप्शन्स येतील. आपण जर बघितलं तर जाधव आडनावाचे जेवढे पुणे डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्टमध्ये केसेस असतील ते इथे येतील. त्यामधून आपण आपली केस कोणती हे पाहू शकतो. यामुळे एखाद्या केसची आपल्याला माहिती नसेल तर आपण केस शोधू शकतो. आता तिसरा ऑप्शन बघूया, तो म्हणजे FIR नंबरद्वारे आपण आपली केस कशी शोधू शकतो. यामध्ये सुद्धा 4 ऑप्शन्स असतात: कोर्ट कॉम्प्लेक्स, पोलीस स्टेशन, FIR नंबर आणि वर्ष. त्यामध्ये पुन्हा एकदा आपण आपली ज्या कोर्टामध्ये केस आहे ते कोर्ट सिलेक्ट करायचं आहे किंवा ते पोलीस स्टेशन ज्या कोर्टाअंतर्गत येते ते कोर्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पोलीस स्टेशनच्या लिस्टनंतर पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर FIRचा पडलेला नंबर टाईप करायचा आहे व वर्ष दाखल करायचं आहे. त्यानंतर बोथ असे ऑप्शन करायचे आहेत ज्यामध्ये आपल्याला केस बंद झाली असेल तरी दिसते आणि गो म्हटल्यानंतर आपल्या केसची आपल्याला माहिती कळून येते. तर मित्रांनो, असे या पद्धतीने आपले केस आपण शोधू शकता. त्यानंतर येतो कॉज लिस्ट. त्या कॉज लिस्टमध्ये कोणत्या तारखेचा कोर्टाचा बोर्ड आपल्याला दिसू शकतो आणि तो बोर्ड आपण पाहू शकतो. सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्हींचा बोर्ड आपण पाहू शकतो. चौथा ऑप्शन असतो माय केसेस. त्या माय केसेसमध्ये आपण सेव्ह केलेल्या केसेस ह्या दिसू शकतात, त्यांना पुन्हा सेव्ह करायची राहत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशा विविध प्रकारच्या कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.